उन्हाळ्यामधला डाएट प्लॅन तुम्हाला पाहिजे का? तुम्हाला 7 किलो वजन कमी करायचं का एका महिन्यामध्ये? ते देखील सिंपल डाएट, कसलंही फॅन्सी काहीही प्रोडक्ट आणायचं नाहीये किंवा कसला फॅन्सी डाएटही नाहीये. आता डाएट काय तर घरामध्ये जे तुम्ही सगळ्यांना बनवताय, उन्हाळ्यामध्ये चटर पटर जरी बनवत असाल ते पण तुम्हाला खायचं आहे. पण कशा पद्धतीने तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ आजपासूनच फॉलो करणार आहे. हा डाएट प्लॅन खूप सोपा आणि फायदेशीर आहे. खूप चांगला रिझल्ट याचा भेटतो. महिन्याला 5 किलो 6 किलो 7 किलो वजन तुमचं आरामात कमी होणार आहे. फक्त सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला पाळाव्या लागतील, तेव्हाच तुम्हाला रिझल्ट येईल. बघून तर रिझल्ट येतच नाही, ठीक आहे, आणि 2 दिवस 3 दिवस करून पण रिझल्ट येत नाही. तुम्हाला जर करायचं आहे ना हा डाएट प्लॅन, 7 दिवस करा, रिझल्ट बघा. आज वजन करा आणि 7 दिवसांनी तुम्ही वापस वजन चेक करा. याच्यामध्ये तुम्हाला काय फरक वाटतोय का तुमच्या वजनामध्ये? मग तुम्ही हा डाएट प्लॅन 1 महिनाभर कंटिन्युअसली करा. मग कसा रिझल्ट येतो बघा तुम्हाला. खूप सोपा आहे. काय करायचंय, सकाळपासून संध्याकाळपर्यंत खूप सारे ऑप्शन पण तुम्हाला प्रत्येक मीलमध्ये ऑप्शन असतील. आता काय करायचंय, पहिले नियम पाळायचे. चांगली झोप घेणं अनिवार्य आहे. त्याच्यानंतर बाहेरचं जंक फूड खायचं असेल ते पण खायचं आहे. डाएट कसलाच फॅन्सी नाही बोलली ना, खाऊन पिऊन करायचंय ना, तर ते पण खायचं आहे. फक्त एक पोर्शन ठेवून खायचं. कुठेही काही म्हणजे असं ओव्हर इटिंग करायची नाही. पिझ्झा जरी खायचा असेल, तुम्हाला मन झालं असेल पिझ्झा खायचा, त्यातलं तुम्ही एक स्लाइस खाऊ शकता, काही हरकत नाही. त्याच्यात एवढ्या मोठ्या कॅलरीज काही येत नाहीत, ठीक आहे. फक्त खाण्यावरती कंट्रोल करणं हे खूप आवश्यक आहे. आणि पूर्ण डाएट हा असाच असेल. सगळ्या गोष्टी खायच्या आहेत, फक्त कंट्रोल ठेवून खायच्या आहेत. पण काय काय खायचं ते पण दाखवते. म्हणजे कसं की तुमचा मेटाबॉलिझम पण वाढला पाहिजे, तुमचा पोटाचा घेर पण कमी झाला पाहिजे आणि वजन तर कमी होणारच ना. मग सिंपल पद्धतीने तर चांगली झोप, चांगलं पाणी, बाहेरचं जंक फूड खायचं असेल तर कंट्रोलमध्ये खायचं, या गोष्टी पाळायच्या. आणि मेन मुद्दा काय येतो ना, आपल्या लेडीजला आपण छोट्या छोट्या गोष्टीवरून खूप स्ट्रेस घेत असतो. आता मुलांना सुट्ट्या लागल्या, घरातली कामं वाढलेत, बॉटल जरी भरून ठेवायची तरी आपली चिडचिड होते. तर ह्या गोष्टी तुम्ही न चिडचिड करता जरी केल्यात तरी पण त्या होणार आहेत आणि चिडचिड करून पण होणार आहेत. म्हणून तुम्ही चिडचिडपणा, स्ट्रेस घेऊ नका आणि शांततेने काम करत राहा. असंही करावं लागतं, तसंही करावं लागतं. मग ते आनंदानेच करा. आणि जेवढे तुम्ही आनंदी राहणार तेवढं तुमचं वजन लवकर लवकर कमी होणार. छान छान टिप्स आहेत ना, या फॉलो करायच्या पहिले. आता सकाळी उठल्याबरोबर काय करायचं आहे, उन्हाळा आहे तर तुम्ही काही जास्त असं ड्रिंक घेऊ शकत नाही. जिरा ड्रिंक म्हणा, मेथीचं पाणी, या त्या गोष्टी घेऊ शकत नाही, कारण की बॉडीला हीट नाही करायचं, आपल्याला थंड ठेवायचं आहे. आत्ताच मी एक व्हिडिओ अपलोड करणार आहे रेसिपीचा, तो पण खूप छान आहे बरं का, काढ्याची रेसिपी. तर तो काढा तुम्ही घेऊ शकता. तो नाही घ्यायचा आहे तुम्हाला तर इथे तुम्हाला मी काय देते, इथे 2 ऑप्शन देते. तुम्ही सकाळी उठल्याबरोबर साधं पाणी प्या. तुम्हाला गरम पाणीही प्यायची आवश्यकता नाही पडत गरमीमध्ये. तुम्ही साधं फक्त उठल्याबरोबर फ्रीज खोलायचं आणि बॉटलमधलं पाणी गडागडा प्यायचं असं करू नका. 3 ग्लास पाणी तुम्ही साधं मटक्यातलं किंवा हंड्यातलं पाणी घ्यायचं आणि ते बसून तुम्हाला प्यायचं. इतकं पाणी प्यायचं की तुमचं पोट मस्त फुगलं पाहिजे त्या पाण्याने. 5 मिनिटं तुम्हाला तिथेच बसायचं. 3 ग्लासनी काहीच होत नाही का, तुम्हाला 4 ग्लास घ्या, ठीक आहे. एकाच टायमाला तुम्हाला अर्धा लिटर पाणी प्यायचं आहे साधं. त्याच्यात काहीच टाकायचं नाही. साधं मटक्यातलं पाणी घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला बसून पाणी प्यायचं आहे. 5 मिनिटं तुम्हाला ते पाणी पिल्याच्या नंतर त्याच जागेवरती बसायचंय. थोडंसं पोटाला असं असं गोल गोल राऊंडनी फिरवायचं, काहीच वेगळं करायचं नाही. आता सेकंड ऑप्शन, तुम्ही साधं पाणी नाही, तुम्ही घेऊ शकता वेगळं काहीतरी, तुम्ही घेऊ शकता. तो साधं कोमट पाणी करा, त्याच्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस ऍड करा, थोडंसं सब्जा सीड्स ऍड करा, एक अर्धा चम्मच, आणि ते 2 ग्लास मिळून असं तुम्ही असं घ्यायचं आहे. 5 मिनिटांनी पिल्या म्हणजे बनवल्याच्या नंतर 5 मिनिटांनी सब्जा फुगतो तो, तेव्हा तुम्ही ते पाणी घेऊ शकता. याच्याने खूप चांगल्या पद्धतीने तुमचं पोट साफ होतं सकाळी सकाळीच. आता हे झालं, 2 ऑप्शन दिले सोपे सोपे. जे आवडलं ते तुम्ही करायचं आहे. याच्यानंतर काय करायचं आहे, तर इथे तुम्ही 4 बदाम घेऊ शकता भिजवलेले, किंवा तुम्ही इथे थोडेसे काळे फुटाणे देखील घेऊ शकता. 5-6 फुटाणे हे खाल्ले. आता इथे हे खाल्ल्याच्या नंतर तुम्हाला अर्धा तास एक तर तुम्ही योगा करा किंवा तुम्ही चालून या.
अर्धा तास, पाऊण तास, 1 तास तुमच्या वेळेनुसार हे खाल्ल्याच्या नंतर, पाणी पिल्याच्या नंतर खायचं. त्याच्यानंतर तुम्ही हे ॲक्टिव्हिटी करा. ह्या केल्या. आता सकाळी घरच्यांसाठी जे काही नाश्ता बनतोय तुमच्याकडे, आता वेगवेगळ्या पद्धतीने, ऑइली बनतोय, काय साधा बनतोय, कधी पोहे, उपमा, इडली, डोसा, सगळं काही जे काही बनतं ते. कोणाकोणाकडे फक्त चहा आणि चपातीच खातात. ठीक आहे, तर तुम्हाला ते जरी खायचं असेल ना, तर काय करायचं, सगळ्यांसाठी जर तुम्ही चपात्या बनवताय, तेल लावून पराठे बनवताय, तर तुमच्यासाठी तुम्ही तेलाचा वापर न करता तुम्ही सुक्क सुक्क बनवायचं आहे, म्हणजे बिना तेलाचं बनवायचं आहे. आणि ते तुम्हाला कडक बनवायचा, सॉफ्ट नाही बनवायचा, एकदम असा कुरकुरीत झाला पाहिजे तुमचा पराठा किंवा चपाती. आता हे तुम्हाला आरामात बसून खायचं आहे. एकच बनवायचा, तुमच्यासाठी 4 नाही बनवायचे, तुमच्यासाठी एकच बनवायचा. आणि हे पराठा तुम्हाला खायचा. नाही पराठा केला तुम्ही, नाही चपाती खात तुम्ही पोहे, इडली ह्या गोष्टी खाताय, नाश्त्यामध्ये रोज वेगवेगळं खाताय, तर काय करायचं, मोठा बाऊल नाही पकडायचा, छोटा बाऊल पकडायचा. आणि छोट्या बाऊलमध्ये काय करायचं, थोडेसे शेंगदाणे घालायचे त्याच्यामध्ये, कच्चे 2-3 बदाम घालायचे, ते मिनी मिनी करून खायचे. आणि नंतर तुमचे पोहे, उपमा जे असेल ते तुम्हाला छोटा चम्मच घेऊन त्या छोट्या चम्मचनी तुम्हाला खायचं. आरामात 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 खायचं. घाई अजिबातच करायची नाही. सर्वांचा संपोस तर तुमचा एवढंच बाऊल तुमचा संपला पाहिजे. आणि नंतर अर्ध्या तासाने तुम्हाला याच्यावरती साधं पाणी प्यायचं आहे. क्वांटिटी एवढी ठेवा. आवडीचं खाताय ना, मग क्वांटिटी अशी ठेवा. काही वेगळंही करायचं नाही आणि कुठे जायचंही नाहीये, म्हणजे स्वतःसाठी काही खर्चही करायचा नाहीये. या गोष्टी करू शकता. ब्रेकफास्ट झाला छान. तुम्ही इथे व्हाईट अंडे पण घेऊ शकता, ऑप्शन सांगते, व्हाईट अंडे घेऊ शकता, स्प्राउट देखील घेऊ शकता, किंवा तुम्ही इथे 2 काकड्या देखील खाऊ शकता. काही आता कोणाकोणाच्या घरी नाश्ताच बनत नाही, तर तुम्ही इथे 2 काकड्या देखील घेऊ शकता आरामात. आता 10-11 वाजताचा टाइम, खूप मोठा दिवस आहे. 10-11 वाजता पण आपल्याला खूप भूक लागते. मग इथे काय करायचं, वापस 2 ग्लास पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये अर्धा लिंबाचा रस ऍड करायचा आणि ते पाणी तुम्हाला प्यायचं. नाही आवडत तुम्हाला सारखं लिंबू, ऍसिडिटीचा त्रास आहे, तर तुम्ही साधं इथे 2-3 ग्लास पाणी पिऊन घ्यायचं, किंवा तुम्ही इथे सब्जाचं पाणी पिऊन घ्यायचं जर सकाळी पिलं नसेल तर, किंवा तुम्ही इथे नारळ पाणी देखील घेऊ शकता. या गोष्टी नाही तर एखादं फळ तुम्ही इथे खाऊ शकता सीझन वाईज. तुम्ही एक आंबा पण खाऊ शकता, तुम्ही इथं ऍपल खाऊ शकता, तुम्ही इथे केळी पण खाऊ शकता. अशा गोष्टींनी काही वजन वाढत नाही, कॅलरीज कमी राहतात. कंट्रोलमध्ये कॅलरीज घेतल्या तर तुम्ही काहीही खाऊ शकता. आता इथे इथपर्यंत आलो आपण 11 वाजेपर्यंत. आणि सकाळपासून बघितलं का तुम्ही किती पाणी पिलंय, 2 लिटर पाणी तुमचं झालेलं आहे. सोबत डाएटच्या सोबत तुमचं पाण्याचं पण इंटेक वाढत चाललेलं आहे. याच्याने काय होतं, बॉडी हायड्रेट राहते आणि चेहऱ्यावरती, बॉडीवरती खूप तेज येतं आणि खूप आपण म्हणजे फ्रेश फील करतो. जेवण कमी पण पाणी जास्त, आणि मग याच्याने काय होतं, मेटाबॉलिझम वाढतो, पोट साफ होतं. आता दुपारचं जेवण येतंय. दुपारी तुम्हाला काय, घरच्यांसाठी काय बनवलंय, सिंपल आहे, तेच घ्यायचं आहे. कुठेही काही वेगळं करायला जायचं नाहीये. आता इथे सिंपल अशाच पद्धतीचं तुमचं जेवण असेल. भाजी आहे, भाकरी आहे, चपाती आहे, भात आहे, सलाड आहे, दही आहे, ताक आहे, ह्याच गोष्टी तुम्हाला घ्यायच्या आहेत. नॉनव्हेज खाताय का, मच्छी आहे, चिकन आहे, अंडी आहेत, ह्याच गोष्टी खायच्या आहेत. फक्त जस तुम्हाला 2 चपात्या खात असाल तिथे 1 चपाती घ्या. तुम्ही दही जर 1 वाटी घेत असाल तर तुम्ही दह्याची 1 वाटीच ठेवा, भाजीची 1 वाटीच ठेवा. सॅलड, काकडी, गाजर, टॅमॅटो, कांदा, ह्या सॅलडचं प्रमाण आहे ना वाढवा. या गोष्टी करा. जी चपातीचं प्रमाण कमी केलं तिथे सॅलडचं प्रमाण वाढवा. जेवण आहार तेवढाच आहे, पण आपल्या पोटामध्ये ना ग्लुकोज म्हणजे कार्ब्स कमी जातात आणि फायबर हे जास्त जातं, ऑटोमॅटिकच जातं आणि पोट खूप लवकर भरतं. हे जर तुम्ही 3 दिवस या गोष्टी फॉलो केल्या तर 4थ्या दिवशी तुमची बॉडी या गोष्टीला ऍक्सेप्ट करते आणि तुमच्या 5व्या दिवसापासून सगळ्या क्रेविंग्स आहेत ना त्या कमी होऊन जातात. ऑलरेडी तुमचा खाण्याचा आहारच कमी होऊन जातो जर फक्त तुम्ही 3 दिवस या गोष्टी पाळायच्या. आता पाणी पियायचं. त्याच्यानंतर तुम्हाला इथे एक आहे की 1 ग्लास कोमट पाणी करायचं जेवण झाल्यावरती अर्ध्या तासाने, आणि चिमूटभर हिंग घालायचं, त्याच्यामध्ये मिक्स करायचं आणि ते पाणी तुम्हाला प्यायचं. जे काही खाल्लेलं आहे ना ते चांगल्या पद्धतीने तुमचं डायजेस्ट होणार आहे. आता हे पिलं, सगळं काही गोष्टी झालं, थोडंसं घरातल्या घरात का होईना पण सरळ चाला, उलटं चाला, असं 5 मिनिटं तुम्हाला ऍक्टिव्ह राहायचं. थोडंसं शरीराची हालचाल करायची, लगेच खाल्ल्या पडायला जायचं नाही, एवढं करायचं. 4 वाजता तुम्ही ग्रीन टी, चहा, कॉफी काय घेताय ते तुम्हाला घ्यायचं आहे. इथे बिस्किट वगैरे जरी घेत असाल तर पॅकेट नाही घ्यायचं पूर्ण, 2 बिस्किटं इनफ, तुम्हाला एवढे बस झाले.
आता 2 दिवस वाटेल की पूर्ण खाते, पण 3ऱ्या-4थ्या दिवशी तुमचं ते खाणं कंट्रोल होऊन जाणार. तुम्हाला वाटेल की ठीक आहे मी चहा पण नको आज मला, असं होईल 5व्या दिवसापासून. म्हणून पहिल्याच दिवसापासून कंट्रोल करायचं. तुम्हाला नाहीच गोष्टी या खायच्या, तुम्ही थोडेसे 2-3 बदाम इथे घेऊ शकता, तुम्ही 2-3 मखाने इथे घेऊ शकता, थोडेसे चिमूटभर तुम्ही इथे काळे फुटाणे देखील घेऊ शकता. सिंपल आहे. आता 4चा पण टाइम मस्त गेला आपला. संध्याकाळी कोणी उशिरा जेवतो, कोणी लवकर जेवतो. जर तुम्ही लवकर जेवत असाल तर मग तुम्ही इथे एखाद्या भाकरीचा, एखाद्या चपातीचा वापर जेवणामध्ये घेऊ शकता. जर तुम्ही रात्री उशिरापर्यंत जेवताय, आता इथे भाजी तुमच्यानुसार तुम्ही कोणतीही घ्या बरं का, फक्त मी प्रमाण सांगितलं. जर तुम्ही लवकर 7 वाजता 7-7:30 वाजता जेवताय तर मग तुम्ही अर्धी भाकर घेऊ शकता किंवा एक चपाती घेऊ शकता. डाळ भाजी जे असेल ते खा. फक्त इथे जे रात्री उशिराने जेवतात लेडीज किंवा जेंट्स, तर त्यांनी काय करायचं, 10च्या नंतर जर तुम्ही जेवत असाल ना 10 वाजेपर्यंत, मग तुम्हाला इथे खूप जास्त लक्ष द्यावं लागेल. तुम्हाला इथे चपाती भात डाळ ह्या गोष्टी नाही घ्यायच्या. सॉरी, चपाती भात आणि भाकरी या गोष्टी स्किप करून तुम्ही इथे फक्त रात्रीचं व्हेजिटेबल सूप घ्यायचं, मुगाचं वरण घ्यायचं, पालाचं सूप घ्यायचं, दुधी भोपळा घ्यायचा बॉईल करून, अशा गोष्टी खायच्या. सकाळपासून तर चांगलं रुटीन आलंय ना, मग संध्याकाळी पण आपल्याला जर बका खायलाच लागत असेल तर त्या शरीराला रात्री पण उशिरा झोपायचं असतंय आपल्याला. ऑलरेडी आपण 10-11 वाजता जेवतो म्हटल्यावर रात्री झोपणार कधी, आणि ते शरीर आतलं पचवणार कधी. दुसऱ्या दिवशी सकाळी आपण नाश्त्यावर बसतो. म्हणून रात्रीचा शक्यतो हलका नाश्ता ठेवायचा. ह्या गोष्टी करायच्या. आणि सिंपल कोमट पाणी प्यायचं रात्री, थोडंसं शतपावली करून यायची, आणि सिंपल आहे. हा डाएट संपला. तर कसा वाटला डाएट ते पण सांगा. सिंपल आहे ना, फक्त हे नियम पाळायचे, काही वेगळं करायची आवश्यकता नाही. जर तुम्हाला या गोष्टी होत नाही तर तुम्ही माझ्या ऑनलाईन बॅचेस जॉईन करू शकता. आवश्यकता असेल तर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप किंवा कॉल करायचा आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा, लाईक करायला विसरू नका. भेटूया परत छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.